नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बोटनेक गळा ब्लाऊज डिझाईन. त्यासाठी मी ते कटिंग करून घेतलेलं आहे. 14.5 इंच उंची आहे. तयार 13.5 होईल. बोटनेक ब्लाऊज आहे म्हणून शोल्डर 7.5 इंच आणि आर्महोल घेतलेला आहे 7.5 इंच. वरती अर्धा इंच बोटनेकच्या गळ्या म्हणजे बोटनेकचा जेव्हा ब्लाऊज असेल त्यावेळेस आर्महोलच्या बाजूकडून डाऊन केलं जातं, म्हणजेच थोडक्यात 8 इंच. गळा रुंदी घेतलेली आहे 4 इंच आणि ते मी गळा खोली 4 इंच घेऊन नॉर्मल गळ्याचा गोल गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. शेप देण्यासाठी तुम्ही इथे 1 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि मग या पद्धतीने बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बोटनेकचं जर व्हिडिओ हवं असेल तर कमेंट करून सांगा. एका मैत्रिणीने केली होती बोटनेकचा व्हिडिओचं कटिंग दाखवा, पण त्यांनी साईज सांगितलेली नाही आहे. त्या जर व्हिडिओ पाहत असतील तर कमेंट करून प्लीज चेस्ट साईज सांगा, त्यानुसार मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. आता वरती 1 इंचाचं मार्जिन सोडलं आहे आणि खाली हा बॉक्स मी आखून घेतला आहे. बॉक्सही 4 इंच रुंद आणि 4 इंच रुंद दोन्ही बाजूने घेतले आणि खोली तुम्हाला जेवढी गळ्याची खोली हवी आहे तेवढी घ्यायची आहे. आणि हा बॉक्स तयार करून मी इथे ड्रॉप नेकचा आकार दिलेला आहे. खरं तर बोटनेकमध्ये ही गळा डिझाईन खूप फेमस आहे आणि हा गळा खरंच खूप सुंदर दिसतो. आता जुनी झाली खरं तर पद्धत, पण अजूनही या गळ्याची खूप ट्रेंड चालू आहे. ह्याला ड्रॉपनेक गळा किंवा थोडक्यात मटका गळा असंही म्हटलं जातं. तर हा ड्रॉपनेकचा आहे किंवा बिंदू गळासुद्धा म्हणतात त्याला, बिंदूचा आकार दिसतो म्हणून. तर कॅनव्हास मी डबल फोल्ड घेतलेला आहे आणि बंद बाजूकडून गळ्याच्या बंद बाजूकडून कॅनव्हासचीही बंद बाजू ठेवली आणि आहे असं त्या मार्किंगवरतीच मार्क करून आकार देऊन घेतला आहे आणि हा थोडासा डार्क करते आहे. तर साईडने सुद्धा 1 इंचाचं मार्जिन घेऊन एक्स्ट्राचं जे कॅनव्हास आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. कॅनव्हास कटिंग करून झाल्यानंतर आता या कॅनव्हासला पूर्ण साईडने इथं अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. तर अस्तर मी जॉईंट केलेलं आहे, म्हणजे हे पहा अर्धा इंच मार्जिन घेऊन अस्तर घेतलेलं आहे आणि शिलाई मारून हे अस्तर या पद्धतीने कव्हर करून घ्यायचं आहे अस्तरने. म्हणजे ज्यावेळेस आपण गळ्याची शिलाई करतो त्यावेळेस काही प्रॉब्लेम येत नाही. तर पूर्ण बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर इथे मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि त्यावरती जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते ठेवायचं आहे. आता इथे उलटी बाजू घ्यायची नाही, तर डायरेक्ट सुईच्या बाजूने अस्तर, सुईची बाजू वरच्या बाजूने येईल म्हणजेच अस्तर आतल्या बाजूने येईल या पद्धतीने ठेवायचं आहे आणि चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे हे कट करून घ्यायचं आहे. आता इथे शिलाई मारताना काळजी घ्यायची, अस्तरचं कापड किंवा जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते गोळा होणार नाही. इथं थोडंसं नेटचं कापड आहे त्यामुळे ते सरकतं आहे. तर शिलाई मारताना काळजी घेतली तर अगदी व्यवस्थित प्लेन शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं कापड आहे ते इथे कट करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने अगदी फिनिशिंगसह पूर्ण साईडचं कापड मी इथे कट करून घेतलेलं आहे. या पद्धतीने तयार केलेलं कापड ठेवायचं आहे आणि ह्याचा सेंटरचा भाग काढून घ्यायचा आहे. आता इथे प्लेन आहे, बाहेरचं आतलं सर्व दिसतंय म्हणून मला थोडंसं ओळख येते की मी इथे मध्ये घडी आहे. पण तुम्हाला जर दिसत नसेल तर या पद्धतीने घडी घालून घ्या, म्हणजे आतल्या बाजूने अस्तरची जी घडी पडते त्या घडीवरती बरोबर चॉकने मार्क करायचं आहे. कारण हे जे पॅटर्न आहे हे बरोबर सेंटरला आलं पाहिजे. तर सुरुवातीला माझ्याकडूनही थोडंसं तिरकस व्हायचं, तर हे होऊ नाही म्हणून असा सेंटर पॉईंट काढणं खरंच गरजेचं आहे. आणि वरचा गळ्याचा 4 इंच मार्जिन प्लस 1 इंच खाली आपण जे बटन लावण्यासाठी सोडलं आहे ते सोडायचं आहे, व्यवस्थित पाहायचं आहे आणि मग या पद्धतीने चेक करून हे अस्तर सेट करून घ्यायचं आहे. याला मधल्या बाजूला 5 नंबरची शिलाई मारू शकता किंवा तुम्ही पिन लावून घ्या आणि मग बाजूने शिलाई करून घ्या. आता इथे पहा, शिलाई मारताना जे मार्किंग केलेलं आहे बरोबर त्या मार्किंगवरती शिलाई मारायची. म्हणूनच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, ज्यावेळेस तुम्ही मार्क करून घेता आणि 1 इंचाचं मार्जिन सोडलं जातं आणि त्यानंतर आतल्या बाजूने आपण परफेक्ट मार्किंग जर केलेलं नसेल तर नवीन मैत्रिणी कन्फ्यूज होतात. म्हणून काय करायचं आहे, जे आपलं ओरिजिनल मार्किंग आहे त्या मार्किंगवरती डबल दोन्ही बाजूने मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे शिलाई करताना सोपं पडतं आणि जो आकार आहे तोही परफेक्ट राहतो. तर या पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे आणि शिलाई मारताना एकसारखी येईल याची काळजी घ्यायची. कुठंही कमी जास्त होऊ द्यायचं नाही. कमी जास्त जर झाला तर ब्लाऊजचा आकार चुकला जातो. आता जसं तुम्ही पाहिलं मी सेंटरला छोटासा घडी घालून घेतले, कट दिला आणि नंतर हे कापड मी कट करून घेतलं आहे. आता सुरुवातीला
कट करून घ्यायचा आहे। नंतर छोटे छोटे कट साईडने द्यायचे आहे, त्यामुळे अस्तर जे आहे ते फोल्ड करताना इझी जातं। तर या पद्धतीने मी छोटे छोटे कट देऊन घेत आहे आणि हे कट देऊन झाल्यानंतर हे कापड फोल्ड केलं की ते कुठंही ओढल्यासारखं किंवा खेचल्यासारखं होत नाही। आता हे कापड तुम्ही आतमध्ये फोल्ड करून यावरती इस्त्री करू शकता किंवा हात शिलाई करू शकता, पण आता मी ते इस्त्री वगैरे करणार नाही, कारण हे नेटचं कापड आहे, त्यामुळे इथं इस्त्री जर केलं तर नेट खराब होऊ शकतं, म्हणून मी इथे इस्त्री न करता अगदी व्यवस्थित हाताने फिनिशिंग द्यायचं आहे, प्लेन करायचं आहे जे गळ्याचा भाग आहे तो, आणि मग त्या गळ्याच्या कडेवरती दाबटीप मारून घ्यायची आहे। या पद्धतीने अगदी फिनिशिंगसह पूर्ण गळ्याला दाबटीप मारून घ्यायची आहे। तर तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसतं अगदी थोडं थोडं कापड पकडून आतलं अस्तरचं कापड आणि मेन ब्लाऊजचं कापड व्यवस्थित चेक करून मी पूर्ण साईडला टिप मारून घेतलेली आहे। तर गळा तयार झालेला आहे। आता आपण रेग्युलर ब्लाऊजला जसं टक्स वगैरे मारतो तसं मारायचं आहे, पण त्या आधी वरचा जो गळा आहे एका बाजूने जे मार्किंग दिसते त्यावरती मी डार्क करून घेतलंय, म्हणजे दुसऱ्या बाजूनेही ते वट्ट, आणि बरोबर त्यावरती शिलाई मारून कटिंग करायचं, म्हणजे काय होतं की गळा कमी जास्त होत नाही। तर आता मी दोन्ही बाजूने मार्किंग न करता एका बाजूने जे दिसत होतं त्यावर मार्क केलं, दुसऱ्या बाजूने ती ठेवून त्यावरती डार्क करून घेतलं, नंतर गळ्याला शिलाई मारून गळा कटिंग करून घेतलेला आहे। आता हा जो मधला माझा कापड उरलेला आहे त्यामध्ये मी इथे तिरकस पट्ट्या घेतलेल्या आहे, कारण इथे जाग्यावरती गोल गळ्याला गोटपट्टी घालायची आहे, म्हणून तिरकस पट्टी कापणं महत्त्वाचं आहे। जर सरळ पट्टी घेतली तर मात्र गळ्याचा भाग आहे तो व्यवस्थित फिनिशिंगसह येणार नाही किंवा गळा ओढल्यासारखा होईल, म्हणून इथे मी छोटे छोटेच कपडे उरलेले आहेत तरीसुद्धा मी इथे गोटपट्टीसाठी तिरकस पट्ट्या कापून गोट बनवून घेतलेला आहे। आता ही पट्टी जी तयार झालेली आहे हिला सेंटरला फोल्ड करायचं आहे, आणि फोल्ड केल्यानंतर अगोदर गळ्याच्या वरच्या बाजूने ठेवून 1/4 इंच मार्जिन घेऊन पूर्ण गळ्याला या पद्धतीने ही पट्टी जोडून घ्यायची आहे। आता ही पट्टी जोडताना हिला बिलकुलही खेचायचं नाही, नाहीतर गळ्याचा भाग टाईट होऊ शकतो। अगदी नॉर्मल इझिली पट्टी ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर फिनिशिंगसाठी जे धागे वगैरे असतील ते कट करायचे आणि ही पट्टी आपण पूर्ण आतमध्ये फोल्ड करणार आहोत, त्यामुळे ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि या पट्टीवरती ही शिलाई मारून घ्यायची आहे। नंतर आपण इथे हात शिलाई करून घेणार आहोत, म्हणजे ही पट्टी बाहेर येण्याचा बिलकुल चान्स राहत नाही। तर या पद्धतीने वरचाही गळा तयार झाला आहे आणि खालचा सुद्धा बिंदू गळा आपला तयार आहे। तर आता आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे गोट घालतो त्या पद्धतीने गोट घालायचा आहे। गोटसाठी शिलाई मार्जिन सोडून मधला भाग घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग जो मधला पार्ट राहतो त्यामध्ये दोन्ही सेंटरचा भाग पकडून मग गोट घालायचा असतो। तर आता इथे मी 4.5 इंचाचे उंचीचे गोट घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या गळ्यानुसार तुम्ही जी उंची आहे ती कमी जास्त घेऊ शकता। तर मी दोन्ही टक्स घालून घेतले। त्यानंतर आपण इथे ब्लाऊजला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे। कमरपट्टी जोडण्यासाठी जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी पट्टी घ्यायची आहे आणि पट्टीची रुंदी 1.25 इंच रुंद घ्यायची आहे। त्यानंतर ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे 1/2 इंच मार्जिनची, आणि फोल्ड केल्यानंतर ही पट्टी कमरेच्या भागावरती ठेवून मग 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे। पट्टी बाहेरच्या बाजूने घ्यायची आहे। त्यानंतर ब्लाऊजचं जे कापड आहे पट्टीच्या बाजूकडे घेऊन त्यावरती पुन्हा एक दाबटीप द्यायची आहे। नंतर ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून यावरती 5 नंबरची शिलाई मारायची आहे। नंतर हात शिलाई करून घेतली की ही 5 नंबरची शिलाई काढून घ्यायची। या पद्धतीने बोटनेकचा ब्लाऊज तयार आहे। आता ब्लाऊजला अजून छान लुक यावं म्हणून मी ते सिल्वर कलरची गोटपट्टी रेडीमेड गोटपट्टी घेतलेली आहे आणि ही पट्टी मी ब्लाऊजचा जो बिंदू गळा बनवला आहे त्या गळ्याला लावून घेत आहे। याने अजून ब्लाऊजला छान लुक येईल। आता इथं सिल्वर गोटपट्टी का घेतली तर जी साडी आहे त्यावरती जी टिकली वर्क आहे ते सिल्वर कलरचं आहे, म्हणून साडीला मॅचिंग असं मी सिल्वर कलरचीच गोटपट्टी मी इथे घेतलेली आहे आणि ही अगदी फिनिशिंगसह इथे लावायची आहे। लावताना बिलकुल ओढायची नाही किंवा गळ्याचा आकार चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची। आणि हा पूर्ण बिंदू गळा आहे याला मी गोटपट्टी जोडून घेतली आहे। त्यानंतर वरचा जो गळा आहे त्यालाही इथे गोटपट्टी जोडून घ्यायची आहे। तर आता इथे थोडंसं धागा निघू नये म्हणून मी इथे थोडंसं रफ करून घेत आहे। त्यानंतर वरच्या बाजूलाही सेम त्याच पद्धतीने गोटपट्टी लावायची आहे आणि वरच्या बाजूलाही इथे गोटपट्टी खेचायची नाही, हे ऑप्शनल आहे। तुम्हाला जर गोटपट्टी लावायची असेल तर गोटपट्टी लावू शकता किंवा तुम्ही इथे छानशी नाजूक लेस वगैरे लावू शकता,
पण आता माझ्या कस्टमरला इथे गोट लावायचा होता म्हणून मी इथे गोटपट्टीच लावून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने ब्लाऊजचं स्टिचिंग झालं आहे आणि आता ब्लाऊजचा जो गळ्याचा भाग आहे तिथं मी बटन लावणार आहे। ब्लाऊजला मॅचिंग असं अबोली कलरचं थोडंसं डार्कमधून मी इथे बटन ब्लाऊजला लावलेलं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि भेटूया उद्याच्या नवीन अशा एखाद्या व्हिडिओमध्ये।